मित्र हो, नमस्कार. मी चित्रकार वासुदेव कामत. मोगरा फुलला या चित्रमालिका संवादामध्ये पुन्हा एकदा स्वागत. 1996 जपानमध्ये सुबोसाका डेरा टेम्पल या मंदिरासाठी भगवान बुद्धांचं संपूर्ण जीवनचरित्र मोठ्या पॅनलच्या स्वरूपात मी रंगवली होती. आणि हे काम जवळजवळ त्यापूर्वी 5-6 वर्ष चालू होतं. परंतु 1988 साली विपश्यनाचं पहिलं मी शिबिर केलं आणि गोयंका गुरुजींच्या तोंडून भगवान बुद्धांची जीवनप्रसंगाची काही उदाहरणं त्या 10 दिवसाच्या प्रवचनात मी ऐकली. त्याचवेळी वाटलं की भगवान बुद्धांचं संपूर्ण जीवनचरित्र कधीतरी गुरुजींच्या मुखातून मला ऐकायला मिळावं. नियतीने तथास्तु म्हणावं, तसंच काहीसं घडलं. आणि बोरिवली येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडामध्ये भगवान बुद्धांच्या जीवनावरचे जवळजवळ 117 प्रसंग एक एक करून मी गुरुजींच्या तोंडून ऐकले आणि त्याप्रमाणे रेखांकन करून ती चित्र तयार झाली. ही चित्र काहीशी डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक आहेत, परंतु भगवान बुद्धांचं जीवनचरित्र माझ्या मनामध्ये बोधचित्रासारखं जे आकार घेत होतं, त्यालाही आपण मूर्त स्वरूपात चित्रातून व्यक्त करावं अशी माझी इच्छा झाली. आणि त्यानुसार मी जवळजवळ 31 चित्र या भगवान बुद्धांच्या जीवनावरती मी रंगवली. ही कुठलीही चित्र प्रसंग चित्र नाही आहेत. प्रसंगावरती आधारित जरूर आहेत, परंतु त्यामधून व्यक्त होणारा भाव किंवा मला जो काही जाणवतोय तो बोध हा चित्रातून मला वेगळा मांडायचा होता. वेगळा म्हणजे जो प्रचलित बोध आहे त्याच्यापेक्षा वेगळा नव्हे, परंतु त्याला महत्त्व देता येईल अशा प्रकारेच त्यातले प्रसंग निवडावेत आणि त्यावर बोधचित्र रंगवावीत म्हणून हे चित्र केले. चित्र पाहिल्याबरोबरच तुमच्या लक्षात आलं असेल की बोधी प्राप्त होण्या अगोदर भगवान बुद्ध किंवा त्यावेळचे बोधिसत्व सिद्धार्थ हे वटवृक्षाखाली बसलेले असतात. सुजाता नावाची एक ग्रामप्रमुखाची कन्या की जिने काही त्या वटवृक्षाकडे नवस केले होते, त्याप्रमाणे तिला पुत्र प्राप्ती झाली आणि म्हणून ती नियमितपणे त्या वटवृक्षाकडे काही ना काहीतरी नैवेद्य अर्पण करायची. आणि वर्णनात असं सांगितलं आहे की ती पहिल्यांदा दासींकडेच पाठवत असे, परंतु सिद्धार्थ त्या वृक्षाखाली बसलेले पाहिल्यानंतर त्या दासी येऊन सांगतात की जे प्रत्यक्ष भगवंत आहेत, ज्यांची तू इतके दिवस आराधना करते आहेस, ते तिकडे प्रकट झाले आहेत
त्यामुळे तू आजचा नैवेद्य तूच नेऊन दे, म्हणून तू सुजाता त्या ठिकाणी सिद्धार्थना बोधिसत्वांना खीर देते आहे. अर्थात भगवंत म्हणतात, मी कोणी या वृक्ष देवता वगैरे नाही आहे, मी अमुक अमुक आहे आणि दुःखाचं मूळ आणि सुख शोधून काढण्यासाठी मी हे व्रत घेतलेलं आहे, मी तपस्या करत आहे. आणि भिक्षा जी मिळेल, जशी मिळेल ती स्वीकारायची आणि त्या बदल्यात मैत्री भावना द्यायची, ही परंपरा आहे. तर ती भेट ते स्वीकारतात. त्यावेळचा हा प्रसंग आहे. ह्यामध्ये सुजाताचं देणं आणि भगवंतांचं तटस्थ राहून स्वीकारणं आणि एकंदरीत सगळ्या त्या मूर्तीमध्ये, त्या सिद्धार्थाच्या देहयष्टीमध्ये जी उपकृत भावना आहे ती सुद्धा व्यक्त करणं आणि किती कठोर साधना स्वीकारलेली आहे, कठोर तप चाललेलं आहे. त्या तपाचं बळ, अधिष्ठान व्यक्त होईल अशा प्रकारची ती वटवृक्षांची रचना मी त्या ठिकाणी चित्रात दाखवलेली आहे. अनेकांनी विचारलं की या तुम्ही भगवंताच्या मागे हॅलो किंवा प्रभावळी वलय का दाखवलं नाही. म्हटलं हे बोधी प्राप्त होण्या अगोदर आदल्या दिवशीची घटना आहे आणि नंतर बोधी प्राप्त होण्यासाठी नंतर हा वृक्ष सोडून ते बोधिवृक्षाखाली किंवा पिंपळाच्या खाली जाऊन बसले होते. तिथे त्यांना वैशाख पौर्णिमेच्या पहाटे त्यांना बोधी प्राप्त झाली. पण त्या अगोदर ही खीर त्यांनी जवळजवळ 49 घासामध्ये सेवन केली आणि त्याच्यानंतर बोधी प्राप्त झाल्यानंतर जवळजवळ 7 आठवडे ते अन्न पाण्याशिवाय निर्वाण सुखाचा आनंद घेत होते किंवा अनुभव घेत होते. असा तो प्रसंग आहे. या सगळ्या प्रसंगामध्ये आपल्याला किती हवं ते घेणं आणि अधिष्ठान करून आपली तपसाधना चालू ठेवणं, हे फार महत्त्वाचा संदेश या ठिकाणी आहे. शुद्ध मनानं, उपकृत भावनेनं सुजाता खीर अर्पण करते आहे आणि तपसाधनेला बलप्राप्ती व्हावी आणि त्याकरिता ही जी काही अन्नदान करत आहे त्यामध्ये उपकृत भावना आपण स्वतः ठेवणं, या 2 उपकृत भावनांचा मिलाप या चित्रामध्ये तुम्हाला व्यक्त होताना दिसेल. मित्र हो, चित्र तयार होत असतं. आपण त्यासाठी रफ स्केच करतो, त्याच्यानंतर ते डेव्हलप करत जातो. परंतु एक लक्षात घ्या की एखादा प्रसंग वाचत असताना, एखादा प्रसंग आपण चित्रपटात किंवा नाटकात बघत असताना आपलं मन त्या प्रसंगाप्रमाणे पुढे सरकतं. परंतु स्थिरचित्र करत असताना आणि चित्र स्थिर झाल्यानंतर सुद्धा त्याचा आस्वाद घेत असताना आपलं मन मात्र आंदोलित होत असतं, प्रवास करत असतं. अशा प्रकारची भावना चित्रातून व्यक्त होत असताना त्या चित्रामध्ये प्रकट होणारं जे विचार आहेत ते मात्र फक्त त्या क्षणाचे नसतात. त्यात तुमच्या मनाला गती देत असतात. अशा प्रकारे
सुजाताची खीर म्हणून हे मी चित्र केलं. ह्या चित्रामुळेच आपल्याला जे जे काही मिळतं ते कसं स्वीकारायचं असतं, कुठल्या भावनेने स्वीकारायचं असतं. ही सुजाताची खीर ज्यावेळी मी रंगवली त्यावेळी मला आठवतं आहे की लहानपणी आपला नावडता एखादा पदार्थ जर ताटात वाढला की हे काय केलं आहे, हे मला नको असं मी म्हणत असे. त्यावेळी आजी म्हणायची की बाळा रे, ताटात पडलेलं अन्न हे भिक्षा म्हणून आलेलं आहे, तर ते आनंदाने स्वीकारलं पाहिजे. ही भावना आमच्याकडे संस्कार करणारी जी आजी होती, तो तशा प्रकारचा भाव ह्या चित्रात सुजाता खीर देत असताना बुद्ध जे स्वीकारतायत ती गोष्ट मला आठवली. असंच चित्र पाहत असताना प्रत्येक आस्वादकाला, प्रत्येक प्रेक्षकाला किंवा रसिकाला आपल्या मनामध्ये चांगला सद्विचार उत्पन्न करण्याचं बळ चित्रामधून मिळत असतं. असाच आणखी काही चित्रांसाठी आपण पुन्हा एकदा भेटू. नमस्कार.